अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेत असते वेळी विद्यार्थ्यांनी पालकांनी काय गेस केलं पाहिजे, काय त्या अकॅडमीमध्ये पाहिलं पाहिजे की जेणेकरून त्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला पाहिजे? आपल्या मुलांचं करिअर ठरवताना आपण काय एखाद्या त्या करिअरसाठी एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेताना नेमकं काय बघायला पाहिजे तिथे ऍडमिशन घेताना, हेच बऱ्याच वेळेला पालकांना याची गाईडलाईनची गरज असते. तर फक्त इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे बघून कोणी ऍडमिशन काय नाही होत. तर आत कंटेंट कुठल्या पद्धतीने शिकवला जातोय, आपल्या पाल्याच्या लेवलवर येऊन तिथं गाईडलाईन होते की नाही, तिथं विद्यार्थी संख्या किती आहे, आपल्या विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष होईल की नाही, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार करायला हवा. कारण विद्यार्थी संख्या भरपूर असेल तर त्याच्या वैयक्तिक कॉन्सन्ट्रेशन होणार नाही. किंवा जर पूर्ण सगळे इंग्लिश टू इंग्लिश शिकायला लागले तर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना पण बऱ्याच अडचणी येऊ शकतात. ते डाऊट सॉल्व्हिंगला ज्या वेळेला शिक्षकांच्याकडे जातील त्यावेळेला त्यांना ते इंग्लिश वगैरे न बोलता आल्यामुळं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. असे बरेचसे अडचणी आहेत. पण म्हणून विद्यार्थ्यांनी पालकांनी ऍडमिशन घेताना काय बघावं, तर एक मिनिमम फॅसिलिटीज त्या इन्स्टिट्यूटमध्ये आहेत की नाही, तिथं जे विद्यार्थी शिकतायत सध्या त्या विद्यार्थ्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्यायला हवी की इथं फिजिक्सचा शिक्षक कसा शिकवतोय, केमिस्ट्री शिक्षक कसा शिकवतोय, मॅथ्स बायोचे शिक्षक कशा पद्धतीनं गाईडलाईन करतायत, त्यांचे रिझल्ट मागचे काय आणि त्यांचे मागचे रिझल्ट काय आहेत, आणि इथून पुढे तुम्हाला कसं वाटतंय की तुम्हाला वाटतंय काय की बाबा आपण सॅटिस्फाईड आहोत, हे असं विद्यार्थ्यांच्याकडून त्या पालकांनी माहिती घ्यायला पाहिजेत. आता जे विद्यार्थी शिकतायत त्यांच्याकडून.